माझ्या लाईफमधला हा दिवस आहे. सो मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहे फ्लाईटने. सो ही जर्नी राहणार आहे मुंबई टू बँगलोर. बाय बाय. तर मित्रांनो, रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा खूप भारी दिवस आहे माझ्यासाठी. कारण प्रत्येक मराठी मुलाचं किंवा मध्यमवर्गीय सामान्य मुलाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे विमानाने प्रवास करायचा. सो माझ्या लाईफमधला हा दिवस आहे. सो मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहे फ्लाईटने. सो ही जर्नी राहणार आहे मुंबई टू बँगलोर. सो मी आता निघतो आहे घरातून. सो आता बाप्पाचं दर्शन घेऊया आणि जाऊया. कॅब बुक केली आहे. कॅब आली की डायरेक्ट जाऊया आपण एअरपोर्टला आणि मग हा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. असंच जोडून राहा ब्लॉगसोबत. तुम्हाला धमाल मस्ती आणि ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि अनुभवूया आपण नवीन एक एक्सपिरियन्स. मी तर खूप एक्सायटेड आहे. तुम्ही जोडून राहा ब्लॉगसोबत. सो कॅब येते आता. 3 मिनटं दाखवतो आहे. कॅब आली की मग आपण जाऊया आणि जर्नी स्टार्ट होते. सो खूप एक्सायटेड पण आहे आणि थोडा नर्वस पण आहे. फर्स्ट टाईम आहे. सो बघूया काय घडतं आहे. जोडून राहा ब्लॉगसोबत. सो आता एंट्री केली आहे आपण. बोर्डिंग पास वगैरे चेक केलं त्यांनी. आता आपण गेट नंबरकडे जातोय. सो आता आपण गेट 25ला जातोय. तिकडे आपली फ्लाईट आहे. सो बोर्डिंग पास वगैरे घेतला आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. सो बघूया काय होतं. सो इकडे चेकिंग वगैरे करून आपण बसलो होतो आणि 8ची फ्लाईट आहे. सो आपल्याला 1-1.5 तास आधीच इथे यावं लागतं. सो मी लवकरच आलो आणि कारण आयटेमध्ये प्रॉब्लेम नको, आपल्याकडे ट्रॅफिक वगैरे असते किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये काही इश्यू नको म्हणून थोडं लवकरच निघालो. 4:30पर्यंत निघालो होतो आणि लकीली ट्रॅफिक काहीच नव्हतं, त्यामुळे अर्ध्या तासात पोहोचलो मी इकडे. सो 5-5:15पर्यंत आणि चेकिंग वगैरे केलं. त्यानंतर बॅग वगैरे चेक केलं. सो आता बसलो आहे आणि वेट करतो आहे. थोड्या वेळानंतर मग आपली फ्लाईट येणार. मग पुढचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो. सो इकडे गेट आहेत 1पासून 31पर्यंत. सो त्या गेट थ्रू आपण जाणार आहेत. तर आपला गेट नंबर आहे 25. सो खूप रश आहे. सो आपण बसलो आता इकडे आणि पॅसेंजरसुद्धा वेट करत आहेत. सो बघूया काय घडतं आहे. आणि इकडे तुम्हाला खूप सारे शॉप्स आहेत जिथे कॉफी बर्गर वगैरे तुम्ही खाऊ शकता. आणि खरं तर वेट करतो आपण. बघूया पुढे काय होतं, मी तुम्हाला दाखवतो. असं जोडून आपल्या बॉक्ससोबत थोडं चेकिंग वगैरे केलं. सगळ्या ट्रेममध्ये तुम्ही बघितलंच असेल कसं आपण सगळं टाकलं होतं. ट्रेमधून मग ते स्कॅन होऊन सगळे इक्विपमेंट आपले आपण घेतले. त्यानंतर आता येऊन बसतो इकडे. जोडून ब्लॉगसोबत काय घडतं मी दाखवतो तुम्हाला. थोड्या वेळामध्ये 6च्या फ्लाईटची बोर्डिंग चालू झाली आणि माझ्या मागे बघितलं तर कोण, संकर्षण कराडे, मराठी अभिनेता, ते सुद्धा ट्रॅव्हल करत होते या फ्लाईटमध्ये. सो त्यांना बघून खूप भारी वाटलं आणि व्ह्यू तर अप्रतिम होता. तर व्ह्यूचा मी आनंद घेत बसलो होतो कारण आपली फ्लाईट 8ची होती आणि 6 वाजले होते. खरं तर खूप अप्रतिम व्ह्यू बघायला मिळाला कारण लवकर आलो, त्याचा फायदा मला झाला होता. सो इंडिगोची फ्लाईट होती आपली 8ची. सो टेक ऑफ घेताना जी विमानं बघायला एवढं भारी वाटतं आणि ते खरंच त्या व्ह्यूचा आनंद घेत होतो. सो विमानामध्ये प्रवासी ट्रॅव्हल करण्यासाठी हे असं असतं, इकडनं प्रवासी एंट्री करतात विमानात आणि त्यानंतर फ्यूल वगैरे भरला जातो. असा 1-1.5 तासचा हा कालावधी असतो. सो खूप
भारी व्ह्यू होता, मी खूप आनंद घेतला. तुम्हीसुद्धा व्लॉग बघत राहा आणि या व्ह्यूचा आनंद घ्या. खरं तर खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता हा आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा तरी हा एक्सपिरियन्स अनुभवा, खूप भारी वाटतं. अर्धा तास आधी बोर्डिंग चालू होते, त्यानंतर विंडो सीट होती. विंडो सीट असल्या कारणाने व्ह्यू भारी वाटत होता एकदम. सो फायनली बसलो आपण सीटवर, बॅग वगैरे ठेवली आहे. सो वेटिंग फॉर फ्लाय. With your seatbelt open, smoking and using any electronic equipment or mobile phones is prohibited. नमस्कार, अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. विमानातून आपलं लगेज अनलोडिंग लोडिंग करण्यासाठी असं छोटे छोटे कार्ट असतात, त्याच्यामध्ये आपले बॅग्स लोड केले जातात आणि मग ते आपल्या गेट नंबरवर, जो गेट नंबर आपल्याला दिला जाईल त्या गेट नंबरवर आपण कलेक्ट करायचे असतात. समोर जे आपण पाहतोय ते विमानामध्ये फ्युएल भरला जातोय. विमान लँड झाल्यावर किंवा टेक ऑफच्या आधी ही अशी प्रोसेस केली जाते. Remove the white cover and lift the rib control handle. Release it immediately. The exit will open outwards and sideways, and the slide inflate automatically. If the slide doesn't inflate, pull the red handle, look it inside. Move out of the craft immediately. Do not open if you see water, fire, or any other obstructions. You must not touch or open this exit without instruction from any of the cabin crew member. And removing this cover will not टेकऑफच्या आधी एअर होस्टेसने आम्हाला पूर्ण माहिती दिली. सीट बेल्ट लावून आमचं विमान निघालं रनवेच्या दिशेने. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या या फ्लाईटचा आपल्यासोबत, रोहित पटेल ब्लॉगसोबत. आणि व्हिडिओला भरभरून शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. Further, blow into the inflation tube or tubes. Inflate the life jacket just before leaving the main exit doors. If evacuating through an
बाय बाय. फायनली बँगलोरमध्ये पोहोचलेलो आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. थँक्यू.